नमस्कार मित्र हो, आज आपण पुन्हा एकदा अशा एका गंभीर विषयावर बोलणार आहोत, जो आपल्या लोकशाहीच्या मूल्यावर आणि माणूस म्हणून आपल्याला मिळालेल्या हक्कावर थेट प्रश्नचिन्ह निर्माण करतो। मनोज जरांगे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखालील मराठा आरक्षणाच्या आंदोलनाने संपूर्ण महाराष्ट्राला एकजुटीची ताकद दाखवून दिली। पण जेव्हा हे शांततापूर्ण आंदोलन मुंबईत पोहोचले तेव्हा त्यांना मिळालेली वागणूक पाहता एकच प्रश्न मनात येतो, हे प्रशासनाचं युद्धतंत्र होतं की नियोजित दडपशाही। मित्रांनो, जय चौधरी क्रिएटर या आपल्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत। मित्रांनो, खरंच एक प्रश्न मनात येतोय की हे प्रशासनाचं युद्धतंत्र होतं की नियोजित दडपशाही? तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा। चला पुढं। इतिहासातील युद्धामध्ये शत्रूला शरण आणण्यासाठी त्याची रसद अडवली जायची। आजच्या लोकशाहीत तही त्याच पद्धतीने शांततापूर्ण आंदोलकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचं दिसून येत आहे। आंदोलकांना मूलभूत सोयी सुविधांपासून वंचित ठेवून त्यांना हतबल करण्याचा प्रयत्न झाला आहे का, हा प्रश्न आपल्याला सरकारला आणि प्रशासनाला विचारलाच पाहिजे। मित्रांनो, आपण का प्रशासनाला हा प्रश्न विचारू शकत नाही की तुम्ही आमच्या मूलभूत हक्कांचा पायमळणी केली आणि तुम्ही आम्हाला दडपशाहीने आमचं आंदोलन मागे घेण्यास भाग पाडत आहात? बघा मित्रांनो, मुंबईला मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी जरांगे पाटील साहेब उपोषणाला बसलेले आहेत। त्या ठिकाणी कशी आपल्या कार्यकर्त्यांची व येणाऱ्या आंदोलकांची मूलभूत गरजेपासून कशी कोंडी केली बघा। लक्षपूर्वक ऐका। वाचून दाखवण्यामागचा हेतू की आपण भावनिक न होता विषय आपल्या समोर तंतोतंत यावा म्हणून मी हा वाचून आपल्यापर्यंत विषय मांडतोय। खूप अभ्यासपूर्ण माहिती मी गोळा करून आपल्या समोर मांडतोय। बघा, आता आपण या गंभीर प्रश्नाचं सखोल विश्लेषण करूया। हा जो प्रश्न पडला गंभीर प्रश्न मित्रांनो, त्याच्यामध्ये पहिला भाग बघा आमचा मूलभूत गरजांची कोंडी। ज्या मानवाला ज्या गरजा मूलभूत त्यांची कोंडी केलेली आहे ती बघा। मुंबईत आंदोलकांसाठी कोणतीही मूलभूत व्यवस्था नव्हती। त्यांच्या गाड्यांसाठी पार्किंगची सोय नाही, राहण्यासाठी साधे मांडव नाही, पावसाने भरलेल्या मैदानावर त्यांना उभे राहावे लागले, तेथे चिखल आणि पाणी भरले होते, पिण्याचे पाणी उपलब्ध नव्हते आणि मोबाईल शौचालयाचाही उपलब्ध नव्हता। मोबाईल शौचालय म्हणजे तात्पुरतं संडास असतं, ते इथे उपलब्ध नव्हतं। हे काय प्रशासनाचे कर्तव्य नाही का की शांततापूर्ण आंदोलकांना किमान मूलभूत सुविधा पुरवाव्यात? भारतीय संविधानाच्या कलम 21 नुसार प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे। यामध्ये स्वच्छ पाणी, स्वच्छता आणि निवाऱ्याचाही समावेश होतो। मग प्रशासनाने हा अधिकार का हिरावून घेतला? मित्रांनो, याचं जरूर उत्तर आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या। दुसरा भाग बघा, रसद आणि अन्न पुरवठा थांबवणे। मुंबईमध्ये आंदोलकांसाठी अन्नछत्र आणि खाऊ गल्ली बंद करण्यात आल्या, हॉटेल्स उघडले नव्हते। आंदोलकांनी स्वतः आणलेल्या वस्तू वापरून स्वयंपाक करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना तिथे लाईटचीही सोय मिळाली नाही। अन्न आणि पाणी प्रत्येक मानवाचा नैसर्गिक हक्क आहे। संविधानाच्या कलम 19(1) अनुसार प्रत्येक नागरिकाला आपले विचार व्यक्त करण्याचा अधिकार आहे।
आणि आंदोलन हे त्याचा एक भाग आहे. पण आंदोलकांना जेवण आणि पाणी यासारख्या मूलभूत गरजांपासून वंचित ठेवणे हे कोणत्या कायद्यात बसते? मित्रांनो, याचंही उत्तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्या. आमचा तिसरा भाग बघा, सार्वजनिक ठिकाणी ही दडपशाही. म्हणजे जे सार्वजनिक ठिकाणी होते तिथेही दडपशाही केली आपल्या आंदोलकांवर. हे बघा, जेव्हा आंदोलकांना मैदानावर राहणे शक्य झाले नाही तेव्हा आंदोलकांनी रेल्वे स्टेशनवर आश्रय घेतला. पण तिथे त्यांना पोलिसांनी बळाचा वापर करून बाहेर काढले. सार्वजनिक ठिकाणी शांततापूर्ण पद्धतीने बसण्याचा व थांबण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला असतो. हा अधिकार हिरावून घेणे म्हणजे संविधानाचा अपमान आहे. या संविधानाच्या अपमानाच्या विरुद्ध आपण काय उत्तर द्याल हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला उत्तर तुम्ही द्या. तुम्हाला इथपर्यंत कळालं? मित्रांनो, हे आपलं आंदोलन शांततापूर्ण चालू आहे. कशा प्रकारे सरकार हे आपलं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहे तुम्ही बघा. मित्रांनो, या घटनेवरून हे स्पष्ट होतं की हे केवळ गैरव्यवस्था नव्हती, हे एक नियोजित युद्धतंत्र होतं. जेथे आंदोलकांना हरवून शांत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले गेले. पण मराठा बांधवांनी दाखवलेला संयम आणि मनोज जरांगे पाटील साहेबांनी दिलेली शांततेची हाक यामुळे सर्व प्रयत्न यशस्वी ठरले किंवा अयशस्वी ठरले. पाटील साहेबांनी किती शिस्तबद्ध पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन केलं. आपणही शिस्तबद्ध पद्धतीने तिथं वावरलात. या आपल्या कृतीमुळे तिथल्या प्रशासनाचा हा घाणेरडा विचार आपण हाणून पाडू शकलो तो खरा ठरला नाही. पुढे बघा, ही लढाई केवळ आरक्षणाची नाही तर हा लढा आपल्या संविधानिक हक्काचा आहे. एक जबाबदार सरकार आणि प्रशासन लोकांच्या नैसर्गिक हक्काची पायमल्ली करू शकत नाही. कायद्यानुसार सार्वजनिक व्यवस्थेची काळजी घेताना प्रशासनाला नागरिकांच्या मूलभूत हक्कांचा आदर करावा लागतो. आंदोलकांना मूलभूत सुविधा न पुरविणे, त्यांची रसद तोडणे आणि त्यांना सार्वजनिक ठिकाणाहून बळाने बाहेर काढणे हे सर्व नियमबाह्य आहे. संविधानात हे बसत नाही आणि संविधानाच्या विरुद्ध हे लोकांनी काम करून तुम्हाला त्या ठिकाणी मित्रांनो त्रास दिलाय. मुंबईमध्ये आज मराठा समाजासोबत जे घडले ते उद्या कोणत्याही समाजासोबत घडू शकते. त्यामुळे हा प्रश्न आपण सर्वांनी विचारला पाहिजे. लोकशाहीत शांततापूर्ण आंदोलकांना अशा प्रकारे दडपशाहीला सामोरे का जावे लागते याचे मित्रांनो तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या. मित्रांनो, हे आंदोलन पुन्हा कोणी एका भागासाठी नाही किंवा एका विशिष्ट घटकासाठी नाही, सर्व समाजासाठी आहे. म्हणून मित्रांनो, सर्वांनी मिळून यामध्ये सहभागी व्हायचंय. तर बघा मित्रो, तुम्ही कल्पना करू शकता का की लाखो लोक एका शहरात येतात आणि त्यांच्यासाठी साधं पाणी नाही, जेवण नाही, राहायला जागा नाही. हे प्रशासनाचे कर्तव्य नाही का की लोकांना किमान मूलभूत सुविधा पुरवाव्यात? पण येथे तर सगळं उलटच घडलं. प्रशासनाची जबाबदारी होती मित्रांनो हे सगळ्या गोष्टी पुरवण्याची, पण इथं सगळं उलट घडले. बघा पुढे बघा मित्रांनो, अनेक गोष्टी पुन्हा पुन्हा ते थोडक्यात मांडतो. बघा, गाड्यांना पार्किंग नाही, रस्त्यावर थांबणं भाग पडलं. बघा, लाखो गाड्या घेऊन मराठा बांधव आले होते पण त्यांना कुठेही पार्किंग दिली नाही. अक्षरशः रस्त्यावरच गाड्या लावण्यास
त्यांना भाग पाडलं. मुंबईच्या गर्दीतही शिस्तबद्ध राहिले, पण त्यांची ही शिस्त वापरून प्रशासनाने त्यांची कोंडी केली. बघा, त्यांच्या शिस्तीचा गैरफायदा घेऊन त्यांची कोंडी केली. की रहदारीला अडथळा तुम्ही निर्माण केलाय, तुम्ही गाड्या भरपूर घेऊन आले, आता त्यांनी पार्किंगच दिली नाही तुम्हाला, पर्याय तुम्हाला रस्त्यावर गाडी लावावं लागल्या. दुसरा भाग बघा, राहण्यासाठी मंडप नाही, वरून पाऊस आणि थंडी. आंदोलन मैदानावर झालं, पण तिथे साधे मांडवही नव्हते. रात्रभर मराठा बांधवांना उघड्यावरच राहावं लागलं. थंडी आणि वादळी वाऱ्यात ते अक्षरशः कुडकुडत होते. त्यांच्या डोक्यावर छप्परही नव्हतं. मित्रांनो, हे मी त्याचं एकदम विश्लेषण करून तुम्हाला सांगतो या भाग पुन्हा. बघा, आझाद मैदानावर तिथं ते मैदान जे आहे तिथं पाऊस पडलाय, चिखल आहे, थंड वार आहे. अक्षरशः तिथं आंदोलक आपले थंडीने कुडकुडले असतील, अतिशय त्यांची हाल झाले असतील तिथं. बघा पुढचा तिसरा भाग बघा, चिखलाचं मैदान उभे राहणे ही अशक्य किंवा शक्यच नव्हतं तिथं उभं राहणं. त्या दिवशी किंवा चालू दिवशी मुंबईत जोरदार पाऊस होता. आंदोलन मैदानावर गुडघेभर पाणी साचले. तिथं मैदान चिखलाचं डबकं झालंय, तिथं उभं राहणेही शक्य नव्हतं. आपले बांधव पाण्यात आणि चिखलात उभे होते, पण त्यांच्या चेहऱ्यावरील निर्धार थोडा सुद्धा ढासळला नव्हता किंवा नाही. की त्यांच्या चेहऱ्यावर जो तो निर्धार आहे मित्रांनो की आम्हाला आरक्षण मिळेल, थोडं सुद्धा किंचित सुद्धा कमी नाही झाला. प्रशासनाने त्यांची किती जरी कोंडी केली तरी. बघा पुढं, अंधारमय रात्र, स्वयंपाकही करता आला नाही. जेव्हा आंदोलक स्वतःचा स्वयंपाक करायला गेले तेव्हा तिथे लाईटची व्यवस्था नव्हती. अंधारात अडचणीत त्यांना स्वयंपाकही करता आला नाही. त्यांना जेवणापासून वंचित ठेवण्याचा हा एक क्रूर प्रयत्न होता. स्थानिक प्रशासनाचा हा क्रूर प्रयत्न होता की त्यांना लाईट उपलब्ध करून दिली नाही, त्यांना स्वयंपाक करता आला नाही. पाचवा भाग बघा, पिण्याचे पाणी नाही, पण लढाईचा निर्धार कायम. पिण्याचं पाणी जरी मिळत नाही तरी पण लढाईचा निर्धार कायम आहे. माणसाची सर्वात मोठी गरज काय असते? पाणी. पण मुंबईत त्यांना पिण्याचं पाणी मिळालं नाही. प्रशासनाने पिण्याचे टँकर उपलब्ध करून दिले नाहीत. हे कसं शक्य आहे? पाणी नाकारून त्यांनी मराठ्यांच्या संयमाचा अंत पाहिला. हा अंत पाहिला मित्रांनो तुम्ही मराठ्यांचा. बघा मित्रांनो, पुढचा भाग बघा, मोबाईल बाथरूम नाहीत, नैसर्गिक कर्जांची ही कोंडी. मोबाईल बाथरूम म्हणजे एक तात्पुरतं बाथरूम असतं मित्रांनो, त्या ठिकाणी तुम्ही संडासला जाऊ शकता. नैसर्गिक गरज आहे ती मित्रांनो सगळ्यांना नैसर्गिक विधीची. संडास लघवी तुम्ही नाही रोखून ठेवू शकत. मैदानावर एकही मोबाईल बाथरूम नव्हतं, पाणी नाही, बाथरूम नाही. मग माणूस आपल्या नैसर्गिक गरजांसाठी कुठे जाणार? प्रशासनाने माणसांच्या मूलभूत गरजांनाही अडवून ठेवलं. हे केवळ असंवेदनशीलता नाही, हे एक युद्धतंत्र होतं. युद्धतंत्रात मित्रांनो असेच कोंडी केली जाते शत्रूची. आता शरणागती पत्करायला भाग पाडलं जातं. पुढे बघा, रेल्वे स्टेशनवर आश्रय, पण तिथेही शांतता नाही. जेव्हा मैदानावर काहीच सोय नव्हती तेव्हा हजारो मराठा बांधवांनी रेल्वे स्टेशनवर आश्रय घेतला. त्यांना वाटलं होतं की किमान इथे तरी त्यांना शांतता मिळेल किंवा उठण्या बसण्यासाठी किंवा झोपण्यासाठी जागा मिळेल. तिथेही त्यांना बसू दिलं नाही किंवा काय नाही, हाकलून लावलं. पुढे बघा, पोलिसांकडून जबरदस्ती स्टेशनमध्येही हाकलले. बघा, स्थानिक प्रशासनाने पोलिसांना आदेश दिले की हाकलून लावा तिथून. पण तिथेही पोलीस आले आणि त्यांनी बळाचा वापर करून त्यांना बाहेर काढलं. मराठा बांधवांनी
कोणालाही त्रास दिला नाही तरी त्यांना स्टेशनमधून हाकलून दिलं असं का? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्या. बघा, पोलिसांच्या विभागाचा वापर केलाय तिथं. बघा, आपला नवा भाग बघा, हॉटेल बंद, जेवण मिळण्याचा मार्गही बंद. हॉटेल बंद तर जेवण कुठून मिळणार मित्रांनो तुम्हाला? बघा, मुंबईतील सर्व हॉटेल्स जाणीवपूर्वक बंद ठेवण्यात आली. आंदोलकांना बाहेरून जेवण मिळण्याचा कोणताही मार्ग शिल्लक ठेवला नाही. जेवण सुद्धा बंद. प्रशासनाने बघा किती मोठी तयारी केली होती की आंदोलन दडपण्यासाठी. खाऊ गल्ली बंद, भुकेवर हल्ला. मैदाना शेजारी खाऊ गल्ली, ते शिवसेना काळामध्ये त्या खाऊ गल्लीला 24 तासाची मान्यता मिळाली की एखाद्याला जर भूक लागली तर तो रात्री जाऊन जेवू शकतो. आंदोलन स्थळाजवळील प्रसिद्ध खाऊ गल्ली सुद्धा बंद ठेवण्यात आली. हे केवळ एक ठिकाण बंद करणं नव्हतं, हा मराठ्यांच्या भुकेवर केलेला हल्ला होता. हा असा माझा थेट आरोप आहे प्रशासनावर, सरकारवर. तुम्ही आमच्या भुकेवरती तुम्ही हल्ला केलाय थेट. बघा मित्रांनो, हे सर्व पाहता एकच प्रश्न मनात येतो की हे कोणत्या लोकशाहीत घडतं? आपण लोकशाहीत राहतोय मित्रांनो. हे कोणत्या लोकशाहीत घडतं? भारतीय संविधानानुसार प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. यात स्वच्छ पाणी, जेवण आणि निवाऱ्याचा अधिकारही येतो. पण मुंबईत या सर्व अधिकारांची पायमल्ली झाली. या असा आमचा थेट प्रशासनाला प्रश्न आहे. आणि आज जाब विचारतोय आम्ही तुम्हाला की आम्ही माणूस नाही का? आम्हाला संविधानाचा अधिकार नाही का? मित्रो, हे केवळ आरक्षणाची लढाई नाही, हा लढा आपल्या हक्काचा आहे, आपल्या अस्तित्वाचा आहे. आज मराठा समाजासोबत जे झालं ते उद्या कोणत्याही समाजासोबत होऊ शकतं. म्हणून आता गप्प बसून चालणार नाही. आपण या सरकारला आणि प्रशासनाला जाब विचारलाच पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय की आपण प्रशासनाला जाब विचारला पाहिजे की नाही? याचं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या. मित्रांनो, जेवढा होईल ना हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करणं, तुम्ही व्हिडिओ शेअर करा. कारण की प्रत्येक समाज बांधवाला आपले अधिकार कळू द्या संविधानिक. मी खूप अभ्यासपूर्ण ही माहिती आपल्यासमोर मांडत आहे मित्रांनो. बघा, आता पुढे बघा मित्रो, आज आपण अशा एका प्रश्नावर चर्चा करणार आहोत जो केवळ मराठा आरक्षणापुरता मर्यादित नाही, तर तो आपल्या सर्वांच्या मूलभूत हक्काचा प्रश्न आहे. जेव्हा मराठा बांधव शांततेचा संदेश घेऊन मुंबईत आले तेव्हा त्यांच्यासोबत जे काही घडलं त्याला प्रशासनाचा गलथळपणा म्हणायचं की नियोजित दडपशाही. मला वाटतं हे दडपशाही होती आणि ती आपल्या संविधानाचा अपमान करणारी होती. संविधानाचा अपमान झाला मित्रांनो. या ठिकाणी प्रशासनाने संविधानाचा अपमान केलाय. हे एक असं युद्ध होतं जेथे शत्रूला थेट मारण्याऐवजी त्याच्या मूलभूत गरजांवरच हल्ला केला गेला. अन्न, पाणी, निवारा, स्वच्छता या मानवी हक्कावरच हल्ला करून आंदोलकांना शरणागती पत्करण्यास भाग पाडण्याचा हा प्रयत्न होता. पण आपला देश संविधानावर चालतो आणि संविधानात प्रत्येकाला काही हक्क दिलेले आहेत, हे जे कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. कोणीच हिरावून घेऊ शकत नाही आपल्या संविधानात दिलेले हक्क. आणि सरकारला काय जबाबदारी किंवा सरकारची काय मजाल आहे? बघा मित्रांनो, पुढे बघा. चला पाहूया की प्रशासनाने मराठा बांधवावर केलेला प्रत्येक कृतीतील बघा. पुन्हा बघा. चला पाहूया की प्रशासनाने मराठा बांधवावर केलेल्या प्रत्येक कृतीतून संविधानाच्या कोणत्या कलमाची पायमल्ली झाली. पायमल्ली म्हणजे पायाखाली तुडवले गेले कलम संविधानातलं आपल्या हक्काचं.
चला मित्रांनो, भावनिक होतोय, जास्त भावनिक नाही व्हायचं. बघा पुढे बघा. 1. निवाऱ्याचा हक्क, कलम 21 आणि कलम 22 चे उल्लंघन हे आपण नाही केलं, स्थानिक प्रशासनाने आणि स्थानिक सरकारने केले. ते बघा कसं, घटना काय सांगते बघा. आंदोलकांना राहण्यासाठी मांडव नव्हते. पावसाने भरलेल्या मैदानावर त्यांना उघड्यावर राहावं लागलं. रेल्वे स्टेशनवरही त्यांना पोलिसांनी जबरदस्तीने बाहेर काढलं. ह्याला संविधानिक बाजू काय सांगते बघा. संविधानिक बाजू म्हणजे आपली बाजू, आपला अधिकार काय सांगतो बघा. संविधानिक अधिकार, भारतीय संविधानाच्या कलम 21 नुसार जगण्याचा आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार हा प्रत्येक नागरिकाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने अनेक वेळा स्पष्ट केलं आहे की या हक्कामध्ये सन्मानाने जगण्याचा अधिकार समाविष्ट आहे, ज्यात निवारा आणि मूलभूत सुविधांचा समावेश होतो. हे कलम 22 नुसार अटक केलेल्या किंवा ताब्यात घेतलेल्या व्यक्तीला काही हक्क मिळतात. येथे शांततापूर्ण आंदोलकांना ताब्यात न घेताही त्यांना निवाऱ्यापासून वंचित ठेवण्यात आलं. मित्रांनो, ज्या ठिकाणी एका आरोपीला अटक केलं जातं त्याला त्या जेलमध्ये ठेवलं जातं, लॉकअपमध्ये. त्याला जेवण दिलं जातं, पाणी दिलं जातं, त्याला बाथरूमला जाऊन दिलं जातं, त्याला झोपला तर त्याला हात राहिला, पान राहिला, सगळं दिलं जातं. एका गुन्हेगाराला जरी सगळ्या संविधानाने एवढं सगळं माणूस म्हणून त्याला वागणूक दिलेली आहे, तो एक माणूस आहे, तो गुन्हेगार नंतर आहे. अरे तुम्ही आम्ही तर चांगल्या घरचे लोक आहे ना, तुम्हाला आम्हाला काय अधिकार मिळाला नाही. कुणाची चूक आहे, कोण जबाबदार आहे याला? कमेंट बॉक्स मध्ये जरूर उत्तर द्या. पुढे बघा आमचा दुसरा भाग. स्वच्छ पाणी आणि स्वच्छतेचा हक्क, कलम 21 चे उल्लंघन. आता घटना बघा काय घडली तिथं. आंदोलकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय नव्हती, मोबाईल शौचालय नव्हते आणि मैदानावर पाणी साचलं होतं. तर संविधानिक बाजू जर आपल्या बाजूने आपल्यासाठी कलम आहे, ते बघा काय सांगतंय. कलम 21 नुसार जगण्याचा अधिकार मध्ये स्वच्छ पाणी आणि स्वच्छतेचा अधिकार हा देखील मूलभूत मानवी हक्क आहे. अनेक न्यायालयाने हे स्पष्ट केलं आहे. आंदोलकांना पाणी आणि शौचालयासारख्या मूलभूत सुविधा न पुरविणं हे त्यांच्या जगण्याच्या अधिकारावरच केलेला हल्ला आहे. बघा मित्रांनो, या ठिकाणी स्पष्ट न्यायालयाने आदेश दिलेले की तुम्ही या सगळ्या गोष्टी पुरवायच्या. मित्रांनो, आपल्या संविधानामध्ये एक बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत. समजा तुम्हाला संडासला आले किंवा पाणी प्यायचंय, तुम्ही कोणत्याही पेट्रोल पंपावर जाऊ शकता, हॉटेलमध्ये जाऊ शकता की मला तुमचं बाथरूम वापरायचंय, ते बिनधास्त तुम्हाला बाथरूम वापरू देतील. एवढंच आठ आहे मित्रांनो की तुम्ही तिथे गेल्यानंतर स्वच्छता पाळायची, नैसर्गिक विधी केल्यानंतर पाणी बिणी भरपूर सोडायचं, घाण करायची नाही, तुम्हाला ते बिनधास्त वापरू देतो. बघा मित्रांनो, आता आपण पुढे बघूया. खाण्याचा अधिकार, कलम 21 चे उल्लंघन. घटना काय घडली तिथं. हॉटेल बंद होते, खाऊ गल्ल्या बंद ठेवल्या गेल्या आणि आंदोलकांना स्वयंपाक करण्यापासूनही थांबवण्यात आलं. तर संविधानिक बाजू, कलम 21 नुसार जेवणाचा अधिकार हा पुरेसे अन्न मिळवण्याच्या अधिकाराशी जोडलेला आहे. जर सरकार किंवा प्रशासनाने जाणून बुजून लोकांना खाण्यापिण्यापासून वंचित ठेवलं तर ते थेट जेवणाच्या अधिकारावर केलेला हल्ला आहे. संविधानिक अधिकार मित्रांनो आपल्यावरती हल्ला केलाय त्यांनी.
आपल्याला अधिकार आहे तो सगळं संविधानाने दिलेला, तरी त्यांनी हल्ला केलाय. प्रत्येकाने प्रशासनावरती तक्रार नोंद करा, त्यांचा विरोध करा. पुढे बघा 4, मुक्तपणे फिरण्याचा आणि एकत्रित येण्याचा अधिकार, कलम 19 चे उल्लंघन. घटना बघा, आंदोलकांच्या गाड्यांना पार्किंग मिळाली नाही, त्यांना रस्त्यावर अडवून ठेवण्यात आलं आणि रेल्वे स्थानकावरही त्यांना थांबण्यास दिलं नाही. तर संविधानिक बाजू बघा काय सांगते. संविधानाचं कलम 19(1) ड नुसार प्रत्येक नागरिकांना भारतात कोठेही मुक्तपणे फिरण्याचा अधिकार आहे. तसंच कलम 19(1) ब नुसार शांततापूर्ण आणि विनाशस्त्र एकत्र येण्याचा अधिकार आहे. आंदोलकांना मुंबईत येण्यापासून रोखणं किंवा त्यांना मुक्तपणे फिरू न देणं हे या दोन्ही कलमाचं सरळ उल्लंघन आहे. मित्रांनो, आपण तिथं आलो, आपलं पार्किंग नाही दिली, पर्याय आपल्या नसल्यामुळे आपण रोडला गाडी लावल्या, वाहतूक कोंडी झाली, सांगायला कोण जाऊ. आपण तिथं आलो, एकत्रित बसलो, आपल्याला काय शस्त्र होती का रे? आपण काय तलवारी बंदूक काय घेऊन आलो काय आपण? मित्रांनो, चला पुढे बघा. हाही आपल्या संविधानिक हक्कावरती आणि आपल्यावर केलेला अन्याय, याच्या विरुद्धही आपला आवाज उठवायचा आहे सरकार आणि तिथल्या स्थानिक प्रशासना विरोधात. पुढे बघा 5 बघा आपलं, शांतता आणि संयम विरुद्ध प्रशासनाची दडपशाही. शांतता आणि संयम विरुद्ध प्रशासनाची दडपशाही. मनोज जरांगे पाटील साहेब यांनी शांततेची हाक दिली आणि मराठा समाजाने संयम दाखवला, पण प्रशासनाने त्यांच्या या शांततेचा फायदा घेतला आणि मूलभूत गरजांवर हल्ला चढवला. हे सर्व नियोजनबद्ध होतं. हा केवळ प्रशासनाचा गलथलपणा नव्हता, तर आंदोलकांना थकवून त्यांना माघार घेण्यास भाग पाडण्याचा हा एक पूर्वनियोजित कट होता. हा आमच्या चॅनल मार्फत जय चौधरी क्रिएटर हे माझं चॅनल आहे, माझा परिचय करून देतो. मी प्रवीण सुनील चौधरी या चॅनलचा मालक. मी स्पष्टपणे आणि शिक्कामोर्तब करून स्थानिक सरकार आणि प्रशासनावरती आरोप करतो की हे तुमचं पूर्वनियोजित कट होता, की या प्रकारे त्यांची कोंडी करायची आणि त्यांना आंदोलन आणि आपल्या मार्गांपासून बाजूला ठेवायचं आणि त्यांना मुंबईमधून पळवून लावायचं. या सर्व गोष्टीचा निष्कर्ष काढायचा झाला तर मित्रांनो, किंवा निष्कर्षापर्यंत आपण पोहोचत असताना सरकारला आणि प्रशासनाला जाब विचारा. मी वारंवार तुम्हाला सांगतो मित्रांनो, आपल्या व्हिडिओमध्ये सरकारला आणि तिथल्या स्थानिक प्रशासनाला तुम्ही जाब देऊन विचारा. मित्रांनो, हे सर्व मुद्दे पाहता हे स्पष्ट होतं की मुंबईत जे घडलं ते केवळ एक अडचण नव्हती, ही आपल्या संविधानिक हक्कावर केलेल्या दडपशाही होती. सरकार आणि प्रशासनाला लोकांच्या मूलभूत गरजा थांबवण्याचा कोणताही अधिकार नाही. तुमचे मत आपल्या संविधानिक हक्कावर असा हल्ला करणं योग्य आहे का? तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मित्रांनो, मी खूप अभ्यासपूर्ण ही माहिती गोळा केली. थोडा संविधानाचाही अभ्यास करून ते कलमही आपण त्या बाजूला घेऊन व्यवस्थित मांडणी करून तुमच्यासमोर मांडले. मित्रांनो, तुम्हाला किंवा आम्हाला किंवा आपल्याला आरक्षण मिळो अगर ना मिळो, काही फरक पडेल नाही पडेल या गोष्टी सांगण्या इतपत मी ज्ञानी नाहीये, पण मी इतपत ज्ञानी आहे किंवा इतपत माझं डोकं चालतं किंवा माझ्या बुद्धीला इतपत काही गोष्टी समजतात की काही संविधानिक अधिकार मानव म्हणून अन्न वस्त्र निवारा नैसर्गिक गरजांच्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या संविधानाने आम्हाला दिलेल्या आहेत. या सगळ्या संविधानाने आम्हाला मिळवून देण्यासाठी तुम्हाला भाग पाडलेला आहे, तुम्हाला सांगितलेलं आहे.
त्याही तुम्ही गोष्टी आम्हाला तुम्ही उपलब्ध करून दिल्या नाही. म्हणून मित्रांनो हा माझा छोटासा प्रयत्न होता. स्थानिक नालायक प्रशासन आणि नालायक सरकार यांच्या विरोधात आवाज उठवण्याचा. मी पुढच्या भागात मित्रांनो तुम्हाला मी सांगणार आहे मराठा विरुद्ध मराठा कसं त्यांनी आपल्याला आरक्षणापासून दूर ठेवलं आणि आपलं वाटोळं केलं. तुम्ही म्हणताल मराठ्याच्या विरुद्ध मराठा कसं काय असेल. मित्रांनो जात तिथं घात आहे, कधी लक्षात ठेवा. जात तिथं घात. आपल्याच लोकांनी आपला घात केला. मित्रांनो तुम्हाला थोडक्यात उदाहरण देतो. स्थानिक प्रशासनामध्ये स्थानिक सरकारमध्ये मंत्री कोणत्या समाजाचे तुम्ही बघून घ्या, आमदार कोणत्या समाजाचे तुम्ही बघून घ्या. प्रशासनामध्ये तिथं नोकरी करणारे तिथं उच्च पदावर बसलेले जे ऑर्डर देणारे कोणत्या समाजातले बघून घ्या, कोणत्या वर्गातले ते बघून घ्या. तिथले कर्मचारी कोण आहेत ते बघून घ्या. अरे एक माझा जातीचा किंवा माझ्या भावकीतला किंवा माझा बांधव म्हणून एकही प्रशासकीय अधिकारी भावनिक होऊन एखादा निर्णय देऊ शकत नाही किंवा तुमच्या आमच्या बाजूने बोलू शकत नाही. पोलीस प्रशासनामध्ये पण आपलेच बांधव आहेत, महानगरपालिकेत आपले बांधव आहेत, मंत्रालयात आपले बांधव आहेत, तिथे राहणारे आपले बांधव आहेत. मित्रांनो आज मी मला आज आता मगाशी मी व्हिडिओ पाहत होतो, त्याच्यामध्ये मला ते पाहण्यात मिळालं. आमच्या दिदीने कदम म्हणून एक दिदी आहे आमची, तिचं चॅनलचं नाव मला यायला सांगता येत नाही, कदम नाव आहे दिदीचं. तिचं मी चॅनल पाहत होतो, तिचा व्हिडिओ पाहत होतो. त्या व्हिडिओमध्ये तिने पर्दाफाश केलाय पोलीस प्रशासनाचा की तिथं पोलीस प्रशासन उभं राहिले आणि गाड्या अडवतंय आणि जे बाहेरनं जे जेवण येतंय तुमच्या आमच्यासारखे. आता मी तिथं जवळ राहतोय मुंबईपासून, मी तिथं तुम्हाला स्वयंपाक नेऊन देऊ शकतो. काही भाकरी, डाळ, मोकळी डाळ, चटणी, लोणचं वगैरे मी माझ्या ऐपतीनुसार माझ्या ताकदीनुसार मी तुम्हाला ते अन्न उपलब्ध करून देऊ शकतो. हेही अन्न त्यांनी अडवलंय. बघा मित्रांनो हा संविधानिक आपल्यावरती केलेला हल्ला आहे, संविधानिक हक्कांवरती केलेला हल्ला आहे. आपल्याविषयी जे हक्क आहेत तर मित्रांनो जर तुम्हाला हा माझा छोटासा प्रयत्न आवडला असेल जरूर हे मला तुम्ही आमच्या व्हिडिओ लाईक करा. मित्रमंडळी नातेवाईक यांना जास्तीत जास्त शेअर करा. त्यांनाही कळू द्या की आपले हक्क आणि कशा प्रकारे त्यांनी आपल्याला दडपशाहीच्या मार्गाने आपल्या आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केलाय. त्यांना तुम्ही शेअर करा. मी तुम्हाला काही प्रश्न विचारले त्याची उत्तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. याच्यापेक्षाही मी अजून काही अभ्यासपूर्ण माहिती गोळा करू शकतो का, तुम्ही मला मदत करा कमेंट बॉक्समधनं की तुम्ही ह्याच्यामध्ये घ्यायला पाहिजे, ह्याच्यावर थोडा सखोल अभ्यास करा, हे मांडा. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर व्हिडिओ जर आवडला असेल तर त्याला लाईक करा. अशाच माहितीपूर्ण गोष्टी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आतापर्यंत तुम्ही मला ऐकून घेतलं. जय चौधरी क्रिएटर आपलं सदस्य आभारी आहे. धन्यवाद मित्रांनो. मी तुम्हाला अजून एक बार विनंती करतो, जरी मी बौद्धिस्ट असलो, पूर्वीचे आताचे बौद्ध, आम्ही बौद्ध समाजात येतो किंवा मी बौद्ध धर्मीय आहे, आम्ही आरक्षित या वर्गातला आहे. माझा कधीही तुमच्या आरक्षणाला विरोध नव्हता मित्रांनो, आणि आमचा कधीही तुम्हाला आरक्षणाला विरोध नसणार आहे. फक्त शांततेच्या मार्गाने आणि संविधानिक पद्धतीने संविधानात किंवा टिकल असं आरक्षण आपल्याला हवं आहे. तुमच्या लढ्याला शुभेच्छा. माझ्या माध्यमातून मी तुमचा आवाज माझ्या चॅनल मार्फत असाच मांडत राहणार. कृपया करून व्हिडिओ संपूर्ण पहा आणि प्रचार आणि प्रसार करा या व्हिडिओचा. आपल्याही बांधवांना कळू द्या की आपल्या संविधानिक हक्कांची कशी पायमल्ली झाली. स्थानिक प्रशासनाला आपण जाब कशा प्रकारे विचारला पाहिजे की तुम्हाला कोणत्या तुम्ही अधिकाराखाली तुम्ही आमची अडवणूक केली. मित्रांनो तुर्तच आम्ही थांबतो. पुढील भागात भेटूया. धन्यवाद. Ah.